कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकुमा, आता आपण ईशा आणि रीमाला भरवायचं पण नाही का? का असं का बोलतेस? नेत्राच बोलली ना की आता ईशा आणि रीमाला मैथिली सांभाळणार। हो, पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की आपण बाळांजवळ जायचंच नाही। काकुमा पण थांब फल्गुनी, आपण नंतर बोलूया। कोणी मैथिली मावशींना पाहिलं का? त्या घरात कुठेच नाहीये। मी सगळीकडे शोधलं त्यांना, आजींच्या खोलीत सुद्धा नाहीये। मगाशी आम्ही देवघरात एकत्रच होतो, त्यानंतर त्या कुठे गेल्या काहीच कळत नाहीये। सांगा ना, कोणी पाहिलं का? आम्हाला कसं माहित असणार? मी तो त्यांच्याशी बोलत सुद्धा नाहीये। मला त्यांच्याशी काही लेवा देवा नाही। बाबा, तुम्ही पाहिलं का? कुठे गेले असतील? तुम्ही आमच्या बरोबर चला। तुम्ही इथेच थांबलात ना तर या दुःखातून तुम्ही कधीच बाहेर पडणार नाही। तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, तुमच्यामुळे काही झालं नाहीये। प्लीज जाने दो मुझे। मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही। आमची इच्छा नसताना तू या बाईला घरात घेतलंस, याचा अर्थ असा होत नाही की आम्ही हिला स्वीकारलं। नेत्रा ही राक्षस आहे, शतग्रीव। मैं जाती हूँ, कोलकाता जाती हूँ। तुम्ही जर का कोलकात्याला परत गेलात ना तर तुम्ही प्रमिताला कायमचं गमवाल। आज मी तुमच्यावर अविश्वास दाखवला ना तर मी माझ्या देवी आईवर अविश्वास दाखवते असं होईल। मेरी फैमिली नहीं है तो क्या करोगे मैं जीकर? आम्ही फॅमिली नाही हो। स्वतःचं कुटुंब तर संपवलं, दुसऱ्याच्या कुटुंबाला त्रास द्यायला येतात माणसं। स्वार्थी माणसं फक्त स्वतःचाच विचार करतात। मैथिली मावशी नक्की कुठे गेले असतील? एकतर त्यांची मनस्थिती नाजूक आहे, त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला तर? नाही, असं होतं कामा नये। देवी आई, मैथिली मावशींबरोबर काही अघटित घडू देऊ नकोस। ईशा, काम काय एवढा? गरम होतंय बाळाला, योग बाळा। थोडा घाम आलाय तो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।